अरे बस की गाडीत. नग नग मला सवय चालायची. रोज 5-6 किलोमीटर चालत जातो आणि चालत येतो. अरे बस गाडीत, तुलाच गाडीत नेतो बघ मी. चल. अरे पोरा, कंच्या गावचा म्हणायचं तू? हेच काट्याची वाडी. पण तुमचं गाव कुठलं? तुझ्या मोहरच माझं गाव आहे. आज काय झालं, बारामतीला निघालो ज्वारीचं बियाणं आणाय. गेल्या वर्षी घरचंच बियाणं लावलं, पिकच आलं नाही की, उगवलंच नाही बघ. म्हणून म्हणलं चला बारामतीत जाऊन बियाणं आणू ज्वारीचं. उगवलं नाही म्हणजे? अरे पोरा, असंच असतंय बघ शेतकऱ्याचं. पेरलं तर पिकायचं टेन्शन, आणि पिकलं तर पावसा पाण्याने साथ दिली तर इकायचं टेन्शन. लय वाईट असतंय बघ पोरा, लय वाईट असतंय शेतकऱ्याचं. हे समजा बदलाय पाहिजे. अरे होय पोरा, बदलाय पाहिजे हे तुझं बरोबर आहे. पण त्यासाठी देवालाच अवतार घ्यायला पाहिजे. अहो काका, देवाचा अवतार नाही, राबणाऱ्या हाताला सरकारनं साथ द्यायला पाहिजे. होय पोरा, अरे बदलायला पाहिजे हे खरंय बघ. अरे पण कोण बदलणार? मी बदलणार. बदल बाबा बदल, पण बदलाय एकट्याचं काम नाही रे. आधी एकट्यानंच रस्ता बनवायचा असतो, मग आपाप मागणं लोक येतात. रस्ता महत्वाचा. तो रस्ता मी करीन, मी बदलीन. या गावाचं, या तालुक्याचं, या जिल्ह्याचं नाही, या महाराष्ट्राचं रूपड. तुझ्या तोंडातनं पडलेला शब्द खरा होऊ दे रे बाबा, खरा होऊ दे. होणार. मी पुसणार रडणाऱ्या शेतकऱ्याचा अश्रू. आज होणारी भरकट मी थांबवीन. या समस्या माळ्यावर पाणी आणीन आणि इतका मोठा होईल की या गावात बसून दिल्लीला घाम फोडीन. शब्द ऐकून मला जरा बालिशपणा वाटतोय बघ. खऱ्या अर्थाने एका मनाने असं वाटतंय तू भल्या कात्राचा घाट दाखवची. बघ आता तुझ्या शाळेचा रस्ता आलाय बघ. उतर जाता तू, मला इकडे जायचंय पुढे. हा उतर. काठेवाडीकर, आला का नाव तर सांगून जा की काय आहे ती. नाव वय शरद गोविंदराव पवार.